आपण काय कारवाई केलेली आहे? 1 वर्ष आज होऊन गेलेलं आहे पोर्शा अपघाताला. त्याच्यानंतर आपण काय उपाययोजना पुणे शहरात राबवलेल्या आहेत, स्पेशली ड्रिंक अँड ड्राईव्हच्या केसेस? ड्रिंक अँड ड्राईव्हच्या बाबतीत वाहतूक पोलिसांकडून खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई करण्यात आली. म्हणजे 2020, 21, 22, 23मध्ये जेवढ्या केसेस होत्या त्याच्या आता जवळजवळ तिप्पटपेक्षा जास्ती केसेस आपण करतोय. 7,000पेक्षा जास्ती केसेस आहेत. आणि या व्यतिरिक्त जिथे इथे बार्स पब्स आहेत तर तिथेसुद्धा आपण लक्ष ठेवतो की आमचं लक्ष आहेत, त्यांनाही आपण अलर्ट केलेलं आहे आणि आमचं प्रॉपर लक्ष आहे. काय कारवाई आपण करतोय, स्पेशली टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्सच्या? नाही, याच्यामध्ये आता तर आपण बघतोय की ई कोर्टमुळे आता आम्ही ह्या केसेस डायरेक्ट कोर्टामध्ये पाठवतोय आणि याला विलंब नाही लागत. सो कोर्टाकडे पाठवण्याची प्रक्रियासुद्धा एकदम फास्ट झालेली आहे. आणि तत्काळ आपण बघितलं असेल काही लोकांना इम्प्रिझनमेंटच्या शिक्षासुद्धा झालेल्या आहेत. नाही, हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. आपल्या सगळ्यांनी कल्पना असेल की याच्यामध्ये ड्रंक अँड ड्राईव्ह केलेल्या लोकांना जेलची सुद्धा शिक्षा होती. म्हणजे चलान तर ठीक आहे, पण चलानपेक्षा तुम्ही जेलमध्ये सुद्धा जाऊ शकता. तशाही कारवाई केल्यात न्यायालयानं. खूप मोठ्या प्रमाणात ती शिक्षाही केलेल्या आहे. पावसाळा सुरू होतोय, पावसाळ्यात वाहतूक कोंडी पुणे शहरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पावसाळ्यात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून काय उपाययोजना केल्या गेल्यात वाहतुकीसाठी? पुणे शहरामध्ये आपण मुख्य रस्त्यावरती वाहतूक कोंडी व्हायचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे वॉटर लॉगिंग होतं. साधारण असे 110 स्पॉट्स या 32 किंवा 33 मुख्य रस्त्यावरती आपण आयडेंटिफाय केले. या स्पॉट्सवरती आम्ही याची यादी महानगरपालिका आणि सर्व डेव्हलपमेंट अथॉरिटीजला दिली आहे. त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेट करतो आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही एकत्रित ड्रिलसुद्धा करतो आहे. म्हणजे आजपासून पुढील 5 दिवसामध्ये वाहतूक शाखेचे अधिकारी, पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि महानगरपालिकेचे विविध विभाग आहेत, या सगळ्या विभागांचा एक समन्वय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण करतो आहे. या संदर्भात पोलीस आयुक्त साहेबांनी मीटिंगसुद्धा एक घेतलेली आहे. या मीटिंगमध्ये महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा उपस्थित होते. त्यामुळं वॉटर लॉगिंग होऊ नये. झाड एखाद्या ठिकाणी पडलं की झाड पडलं तर तीही अडचण निर्माण होती. तर त्याचा कसा आपल्याला कटर्स वापर करून पटकन रोड कसा क्लिअर करता येईल. याच्या व्यतिरिक्त काही ठिकाणी पाणी साचतं तर ते पाणी सक करण्यासाठी महानगरपालिकेने काही मशीन्स घेतले आहेत, त्याचा वापर काय करता येईल. त्यामुळे समन्वय कसा चांगला असेल यासाठी एक व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा केला आहे, ज्याच्यावरती रिस्पॉन्स टाईम खूप चांगला आहे. आणि आम्ही एकत्रितरित्या आता हे सगळे जिथे ते अशा अडचणी येतात त्या आता प्लॉट करतो आहे. म्हणजे आपण बघितलं असेल की अलीकडं सुद्धा जे पाऊस झालेले आहेत त्यावेळेला कुठं पाणी साठलं आहे त्याचं आम्ही आता लाईव्ह प्लॉटिंग करतो आहे आणि त्याची माहिती आम्ही घेतो आहे.